हम्म. नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक आहे नवरा सोडलेली बायको ह्या विषयावर मित्रांनो. तर आता आम्ही तुम्हाला सांगतो तर ऐका मित्रांनो कशा प्रकारे नवरा सोडलेली बायको ह्या कहाणीवर आपला टॉपिक आहे मित्रांनो. तर मग आता ऐका. मग हा नवीन आलो का? रूम पाहिजे का? बरं बरं बरं, राहावा रूमवर राहतात. मग राहिल्याच्यानंतर मित्रांनो नव पत्ता लागला रूमचा की बाई गायब, म्हणजे नवरा सोडून राहिलेली बायको असते मित्रांनो. पता लागला की कुठे ना कुठे काही ना काही गायब होतात हे आपल्याला सांगते मित्रांनो. तर कुठे गेला नवरा, कुठं आहे तुमचा? तर मित्रांनो विचारलं जातं की नाही, नवरा आहे इथेच आहे, तिथेच आहे, तिथेच. तर मित्रांनो असं उत्तर दिलं तर म्हणजे काय ना काय वेगळं उत्तर देतात मित्रांनो. तर मित्रांनो एक नवरा कुठे आहे तुमचा? एका घरात एका माणसाला आणलं मित्रांनो. हा आहे माझा नवरा म्हणते मित्रांनो. तो रोज वेगवेगळे मासे रचत झाले मित्रांनो. मग आता घर मालक म्हणाला, असं परेशान झाला घर मालक मित्रांनो. रोजच वेगळे माणसं येत आहे, काय गोष्ट आहे? रोज वेगळं माणूस आहे. कोण आहे? हा आमची फ्रेंड आहे. ती कोण आहे फ्रेंड? घर मला पत्ता असतो मित्रांनो. ते काही ना काही घोळ दिसला म्हणते. बाई तर नवरा नाही सोडून दिली दिसायला म्हणते बाई. आणि परंतु तर हे प्रत्येक आपल्याला वेगवेगळं दिसतं का, तर ह्याच्यामध्ये काय तर धार्मिक कला म्हणते घर मालक मित्रांनो. तर मग आता ह्याच्यामध्ये तो घरमालक चिंतित पडतो मित्रांनो, की आपल्याला कळतं की मित्रांनो कुठं ना कुठे काही ना काही आहे म्हणतं ह्याच्यामध्ये. कारण की हे जे आहे काही ना काही ह्याच्यात घोळ आहे, त्या घरमालका वाट लागतं मित्रांनो. तर त्यांना पत्ता लागतं की ते माणूस म्हणतो मित्रांनो काय ना काय आहे बाबा ह्याच्यामध्ये, आणि घोळ काय ना काय दिसतोच मित्रांनो म्हणते. मग हेच आम्हाला खूप काही आपल्याला दिसून येते मित्रांनो. मग ओळखून घेतो मित्रांनो. त्यांना म्हणतात आपल्याला पाहायचं आहे म्हणतात, ह्याच्यामध्ये काही ना काही आपल्याला आहे काय नाही काय म्हणतात. तो अचानकच वेगळं काही आपल्याला ओळखतो. मग म्हणतंय काय झालं तुमचं? ते मित्र हे मित्र मग घरी का मित्र बाहेरच काय ते बोलतो तिकडे घराकडे कशा राहतो म्हणते. मग तो माणूस म्हणतोय नाही नाही, ते काम होतं इथं, काय ते काम होतं. तर मग घर काय कळतं का, गोळ्या म्हणते मित्रांनो. गोळ्या काय तर म्हणते काय काय म्हणतात. मग ते म्हणतं पैसे द्या म्हणते आम्हाला, तुम्ही काय काय करा म्हणते. मग ते काय करतं मग तो मग ते इथं बाई नवरा सोडून दिसायला कोण ना कोण नवीन माणसं येतात म्हणजे घरात. ह्याला कळते म्हणते तू काय का माणसं रोज घेऊन म्हणते मला पैसे दे म्हणते. तर नंतर मग ह्याला ती बाई तसंच सोडलेली, नवरा सोडलेली बाई रोज मित्र घेऊन आला पैसे कमवणार. मग ते घरमालक बी ह्याच्याकडून पैसे काढतात मित्रांनो. आणि ते पुरीची माय बी पैसे कमवत राहते मित्रांनो. कारण की ते नवरा पुरीची माय जी असते मित्रांनो, की तिला नवऱ्यापासून थोडे पैसे भेटून 10 माणसापासून पैसे गोळा करून ती सासू बी आहे तर पुढच्या जीवावर पैसे कमवायला, म्हणजे 10 माणसाकडे जा कुठे बी जाय मला पैसे कमवून देऊन ते नवऱ्यापासून तिनं नवरा सोडायला लावणार. तिची माय असते पुरीची मित्रांनो. पुरीची माय काय करते, नवरा सोडू घालते आणि आता नवऱ्याकडून काय पैसे भेटणार, 10 माणसाकडून पैसे वेगळे भेटते. पूर्वी कमवून दिले आणून दिला 10 माणसाकडे वेगळ्या जाऊन. तर पुरीला मग पुरीची माय जी असते मित्रांनो, की तिला चला बरं झालं आपल्याला काय कोणा पूर्वी कुठून 10 नवऱ्यापेक्षा नवऱ्यापेक्षा विभक्त असून ह्यानं आपल्याला पैसे जास्त दिलेले म्हणते. पैशाला बी म्हणजे सासू बी त्या पुरीचा वापर करते नंतर पैशासाठी. पैसे भेटत मरणार काय काय करावं म्हणतात. मग म्हणजे मित्रांनो ह्याच्यामध्ये एक मायचा लेकीचा पैशाचा व्यवहार मोठा चालू झाला ह्याच्यामध्ये मित्रांनो. 5-10 मित्र येऊन ह्यांचे चालू झाले व्यवसाय मोठमोठे मित्रांनो. मग आता एक मित्रांनी सगळी गोष्ट खरी. आता हे घरमाला बी पैसे घेऊन आलं पुरीकडून, तिकडं पुढची माय बी पैसे घेऊन आली मित्रांनो. सासू तिकडं म्हणाले ती बी पुढचे पैसे खावले तिने बी, आणि हे घरमालक बी मित्रांनो. आणि पुढची कहाणी आहे का मित्रांनो, पुढे येतं कशी मजेदार आहे मित्रांनो. मग आता इथं पुढची होती मित्रांनो. पुन्हा मग म्हणतंय आता मग आता हेच भाजीचा वास घरापर्यंत आला मित्रांनो. पहिले आता बाहेर जातो वास मित्रांनो. हे वास जे आहे का मित्रांनो बाहेर जाते. पहिले घरापर्यंत वास होता, आता बाहेर जाते मित्रांनो वास. मग हे बाहेर वास गेल्याच्यानंतर आता गली पण पसायला लागतं. म्हणते बाबा हे असंच आपल्या गलीमध्ये उलाले आणि उद्या आपल्या गलीचं नाव खराब होतं. मग ते सगळ्या गलीची मग तक्रार करतात, म्हणजे तू असे धंदे कसले काही काम करू नका, तुम्ही जी मुलगी दिसायला म्हणते तुम्ही काढून टाका म्हणते इथं. नाहीतर बघा म्हणते आम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागलं म्हणते तुमचं हे गैरकारभार पाहून. मग ते घरमाला बी घाबरतो म्हणते आता बाबा नाही बाई तू तुझं बघ म्हणते आता कसं म्हणते मित्रांनो. घाबरतं घरमालक मित्रांनो. मग घाबरल्याच्यानंतर मग पुन्हा कळते की आता म्हणतंय आता काय करावं म्हणतं आता. नाही बाई तू खाली कर, आम्हाला गलीचे माणसं आम्हाला थोडं परेशान करेल तर तुम्ही जाऊ शकता तू. तर तसं म्हणल्यावर आता कसं बाबा आता म्हणते बघा हो असं करू नका. मग तरी पण हिनं काय करते आता, मग आता कुठे बी काम भेटणार काय नाही आता उपाय काय करावं कसं करावं. मग हिनं काय करते मित्रांनो,
जिथं नवऱ्याचं घराजवळ दवाखाना तिथंच मुद्दाम पकडता येतं, माझा घराजवळ दवाखाना तिथं काम पकडते मित्रांनो. हा इथं मग तिथे बी तसं सॉल्व करतो धंदे मित्रांनो. घरामध्ये तिच्या रोज कोण ना कोण रूमवर राहतं मित्रांनो, वेगळं चालत असते ते कार्यक्रम. आणि कोण बी आलं तर माझा नवरा तसा इथं म्हणतात मित्रांनो. त्याची व्यवसाय अजून तेच चालू असतो मित्रांनो. म्हणजे अजून तेच व्यवसाय चालू असतो डबल मित्रांनो. नावाला काम आणि घरामध्ये दुसरंच मासे आहे मित्रांनो. मग हे व्यवसाय त्याची सतत चालू असतात. आणि हे पण तू एक ना दिवशी कसं असतं मित्रांनो, पण नवऱ्याला कळते तिथं आहे म्हणून मित्रांनो. पण तिनं हिला कळतात हे कसं आहे मित्रांनो, रोग म्हणजे कसं मित्रांनो खानदारी माणसाच कसं असतं प्रथा मित्रांनो, की तोंड बघत नसेल मित्रांनो बाहेर गेलं त्या माणसाचं मित्रांनो. समोर तुझा नवरा जातो तोंड बी बघत नाही. मी म्हणजे काम जातं कुत्र्याचं सारखं तोंड बघा पण असलं बायकाचं बघून म्हणतात ते नवरा मित्रांनो. कारण की एवढं म्हणजे एक लय शब्द पण तोंडामध्ये तशा गोष्टी मित्रांनो. तर मग पुन्हा मग हे हळूहळू कळत असतं मित्रांनो. मग तिथून पुढे अजून तसंच प्रकार चालू होतात मित्रांनो. मग हळूहळू काय होतं मित्रांनो, पुढे वेळ निघून जातो मित्रांनो. वेळ निघून जातो मित्रांनो. कसं असतं मित्रांनो, शरीर जे असतं मित्रांनो, ज्या दिवस कोणतं साथ देत नसतं आणि 2 नंबरचा कसा कधी कोणा कामी येत नसतं मित्रांनो. हळूहळू दिवस जातात मित्रांनो. दिवस गेल्याच्यानंतर काही दिवसांनी त्या बाईला रोग होतो मित्रांनो. रोग झाला म्हणजे HIV रुग्ण होऊन बसते मित्रांनो. रुग्ण जेव्हा झाला मित्रांनो, म्हणजे एखादा कुत्रं मरून पडतं सोडून मित्रांनो. मग ते लोकांना कळतं असं झाले बाबा मरून पडले म्हणते. मग ते तिच्या नवरा पता लावतात मित्रांनो. नवरा पता लागल्यानंतर म्हणते काय झालं, असं असं तुमची मिसेस आहे का? नाही म्हणते माझी मिसेस कोण नाही म्हणते, कुठून मरून पडले आम्हाला काय माहिती देणं घेणं नाही म्हणते. तू आज बेपत्ता झालेली आहे, याच्याहून मिले माझा काय देणं घेणं नाही म्हणते. तिचा मुलगा असतो मित्रांनो. हे मुलगा देऊ शकता म्हणते मला मी बघायला तयार आहे म्हणते. आणि तो रोग लागलेला बाईला कुठं अनोळखी म्हणून तिथं दोन प्रेत हे करतात मित्रांनो. ते अनोळखी प्रेत आमचं काय देणं घेणं नाही मित्रांनो. आम्हाला मी हे घेत नाही म्हणते आणि कसं काय करायचं आम्हाला काय देणं नाही म्हणते. मुला घेऊन मित्रांनो आपापलं जीवन आपलं चांगल्या प्रकारे आपलं जीवन व्यतीत करत असतो मित्रांनो. कारण एक म्हणतात मित्रांनो ह्याच्यामध्ये बुरे काम तर बुरा ही होगा मित्रांनो. हे असते मित्रांनो. किती जर काळा पैसा कमवला, 2 नंबरचा पैसा कमवला मित्रांनो, कोण बी किती म्हणतो समजून त्याच्यामध्ये कधी सुख समाधान व शांती 3 गोष्टी असतात मित्रांनो. कारण की सुखाच्या आणि कष्टाच्या पैशाचं जे सुख असतं मित्रांनो ते कशात नसते. किती 2 नंबरचा पैसा कमवला बाईला आणि किती काही केलं मित्रांनो, त्याचं जे कर्म असतं त्याला तिथेच भोगावं लागत असतं मित्रांनो. किती जर माणूस 2 नंबरचा पैसा जर हातात सोन्याचं मडकं बी घेतलं मित्रांनो, तर विषय वर जास्त मित्रांनो धर्माचा होत ना मित्रांनो, कर्माचा होतो मित्रांनो. तर हेच तिला भेटलं मित्रांनो. हे तुम्हाला मी चॅनलच्या मार्फत सांगितलं मित्रांनो. कारण की पैसा धन दौलत जे आहे मित्रांनो कुठे कोणाला शेवट गेलं नाही. तर तिच्याच कर्मानं रोगानं मरून सडून पडून मेली मित्रांनो. शेवटी तिचाच नवरा तोंड म्हणजे ओळख बी दिला त्यानंतर मित्रांनो. रोग लागल्यामुळे मरून पडले मित्रांनो. तर हे असतं मित्रांनो. कारण की किती जर 2 नंबरचा पैसा कमवला, किती जर 4 चौघात जर नसते मित्रांनो. कारण की जे माणूस पैशासाठी असले कार्य करते मित्रांनो, त्याला कुठं ही जमाना जे आहे मित्रांनो कुठे देत नसतं. आणि त्याच्याच कुठे किंमत बोलत नसते मित्रांनो. कारण की हेच आपलं दिसून येतं. अजून सर्वसाधारण बाई जर शेतात काम बी करून येणाऱ्या बाई असल्या मित्रांनो, 2 पैसे लावून देते तिला चांगलं म्हणलं जातं मित्रांनो. असल्या कामं जे करते मित्रांनो त्यांना कोण बी किती जर पैसा असतो मित्रांनो त्याला मित्रांनो. तर म्हणलं बैठलं मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा रोग लागून जाऊ सोडून म्हटलं मित्रांनो कसली बुरी मत मिळली मित्रांनो. त्यानंतर बुरी काम तर बुरे काम. त्यासाठी कर्मात आपण काय केलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे मित्रांनो. जीवनामध्ये जीवन एक बाजी येणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक बार चांगलं जगायचं मित्रांनो. कारण की पैसाच काय सगळं नसतो मित्रांनो. तर जीवनामध्ये काही असतं ते काही मौल्यवान वेळ असते आणि त्याला खूप चांगल्या प्रमाणे घालणं हे खूप महत्त्वाचं मित्रांनो. ह्या काळात एकच सांगायचं मित्रांनो की कधीही चांगल्या खर्च करत कधी आपली वाट चांगल्या कारण की वर जे हिशेब होतो मित्रांनो कर्माचा होतो मित्रांनो. कर्माचा त्याचा हिशेब इथेच करावा लागतो. त्यासाठी काम चांगलं करा आणि चांगलं सुद्धा मित्रांनो. बाय बाय मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय.